हॅलो नमस्कार. दुपारची वेळ आहे आणि मी गेलेली होती कार्यक्रमात. जसा अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर दिनेश काय करत आहे तर बॅग बघत आहे. म्हणजे सकाळीचे बॅग घेऊन आले 2, तर त्यामधली एक बॅग दीपकला जाणार तर सोबत न्यायची आहे, जी मोठी आहे. तर कार्यक्रमाला जाऊन आले आणि येत आहेत. आमची शॉपिंग पण झालेली आहे. मी ड्रेस घेऊन आली आहे स्वतःसाठी, नंतर दाखवेन तुम्हाला. आलं तर चेंज वगैरे केलं, फ्रेश झालेले आहे, पण मेकअप वगैरे काही लावलेलं नाही. असं काही आता सध्या काम खूप आहे मला. तर इकडे पातेले मी धुवून ठेवलेलं आहे, यामध्ये मुरमुरे काढायचे आहेत. आणि मुरमुरे मी इकडे 2 पॅकेट आणलेले आहेत. एवढा सुशेला याच मुरमुऱ्यानं मी बनवते, तुम्हाला जवळून दाखवत आहे. विजय आहे, त्याचं नाव विजय आहे. हे मुरमुरे मागवते. चिवडा पण छान होतो, सुशेला पण छान होतो. कढई घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, आत्ता नाही लागले, संपलेले होते. आणि इकडे पुदिना, कढीपत्ता, म्हणजे मसाला बनवायचा आहे चिवड्याचा मला. तर चला अगोदर मी चिवडा बनवून ठेवते. उद्याच्याला चकली बनवणार आहे. पीठ वगैरे रेडी आहे, फक्त चकली बनवायची आहे उद्या. आणि तसं तर उद्या देवपूजा वगैरे झाली, म्हणजे गुरुवार आहे ना, उद्या उपवास असतो आपला. तर चकली बनवते आणि स्वयंपाक जास्त नसतो उद्याचा. तर चला पटकन चिवडा बनवून घेऊ. तर चिवडा बनवण्यासाठी पॅकेटातले मुरमुरे घेतलेले, ते 1 किलो आहेत. हे म्हणजे अर्धा किलोचे पॅकेट आहेत. आणि कढई ठेवलेली जाडी, म्हणजे ॲल्युमिनियमची कढई आहे. यामध्ये जे आपण मसाला बनवायचा ना, ते व्यवस्थित बनतो, म्हणजे करपणार नाही, कारण कढई खूप जाड असते. हे म्हणून हेच घेतलेले आहे. तर कढई व्यवस्थित गरम झाली तर यामध्ये मी तेल घेतलेलं आहे 2 चमचे आणि शेंगदाणे टाकलेले आहेत. म्हणजे पावशेर शेंगदाणे आहे ते. 1 किलोच्या हिशोबाने पावशेर शेंगदाणे परफेक्ट आहेत. तर शेंगदाणे छान आतमधून कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि डाळू पण यामध्येच टाकणार आहे. शेंगदाणे व्यवस्थित तळले गेली की शेवटला डाळू टाकायचं आहे, कारण डाळू अगोदरच भाजलेला असतं, जास्त वेळ लागत नाही. तोपर्यंत मसाले काढूया. तर 1 किलोच्या प्रमाणात, म्हणजे 1 किलोच्या हिशोबाने मी मसाले काढत आहे. तर 2 चमचे धना पावडर घेतलेला आहे, 1 चमचा हळदी पावडर घेतलेला आहे. म्हणजे चिवड्याला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येतो, म्हणून 1 चमचावरून हळदी पावडर घेतलेला आहे. आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी, म्हणजे 4 ते 5 चमचे लाल मिरची पावडर आहे. आणि इकडे शेंगदाणे पण छान कडक झालेले आहेत. तर नंतर मी डाळवं टाकलेले, डाळवं पण मी पावशेरच घेतलेला आहे, टाकून छान परतून कमी गॅसवरती ठेवलेले आहे तोपर्यंत, जोपर्यंत की आपण मसाले काढूया तोपर्यंत. तर इकडं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे. गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, सुहाना मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. तर सगळे मसाले मी अगोदर काढून ठेवलेले आहेत, म्हणजे नंतर घाई गडबड होत नाही आहे. जसं फोडणी तयार झाली तसं आपल्याला हे मसाले टाकता येतात आणि निवांत आपण घेऊ शकतो. घाई गडबडीत कुठलं जास्त होते कुठलं कमी होते असं पण प्रॉब्लेम होतो, म्हणून अगोदरच काढलेले आहेत. तर इकडं डाळ आणि शेंगदाणे व्यवस्थित तळल्यानंतर एका ताटात काढून घेतलेले आहेत. आणि इकडं कढईमध्ये परत मी तेल घेतलेले 2 चमचे, त्यामध्ये आपल्याला पालेभाज्या तळून घ्यायच्या आहेत. एकदम हॉटेलसारखा टेस्टी चिवडा बनून तयार होतो अशा पद्धतीने बनवल्यानंतर. तर इकडं कढीपत्ता 1 चुडी घेतलेली आहे पूर्णपणे मी, ताजा फ्रेश कढीपत्ता आहे. ह्याचा फ्लेवर पण खूप छान येतो, पण कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर अगोदर मी कढीपत्ता टाकला, नंतर मी पुदिना टाकले, 2 मोठी पुदिना आहे आणि 1 चुडी कोथिंबीर आहे. हे पूर्ण पालेभाज्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कडक होईपर्यंत. जसं आपण हातात घेऊन चोळू ना, एकदम चुरा झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे. थोडासा वेळ जास्त लागतो, पण चिवडा एकदम छान टेस्टी म्हणून तयार होतो. तर छान मी इकडं कमी गॅसवरती परतून घेत आहे कडक होईपर्यंत. तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित एक कडक झालेले आहेत, म्हणजे अजिबात ओलेपणा यामध्ये नाही आहे, व्यवस्थित कडक झालेले आहेत. तर सगळं मी या शेंगदाण्याच्या ताटलीमध्ये काढलेलं आहे. परत त्याच कढईमध्ये आणखी मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं, म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात तेल घ्यायचं आहे आपल्याला. आता मेन तडका तयार करायचा आहे. तर मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा. आपल्याला मोहरी आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा स्किप केले तरी पण चालतं, पण जिरे मात्र आपल्याला टाकायचे असतात. तर अर्धा चमचा मोहरी टाकली. जोपर्यंत मोहरी चटकत आहे तोपर्यंत इकडे मी मुरमुरे मोठ्या पातेल्यात काढलेले आहेत, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता यावं अशा पद्धतीने मी मोठ्या पातेल्यामध्ये घेतलेला आहे. तर पूर्ण 1 किलो मुरमुरे मी पातेल्यात काढून घेतलेले आहेत. तोपर्यंत मोहरी पण इकडं चटकत आहे, म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं नव्हतं म्हणून अगोदरच मोहरी टाकली, त्यामुळे थोडासा वेळाला जास्त लागत आहे. आणि थोडीशी मुरमुरे मी काढून ठेवलेले आहेत. कशासाठी, तर जसं कढई आपण ताट इथं घेतलेलं आहे त्याला मसाला चिटकवतो, नंतर ते मुरमुरे टाकून मी व्यवस्थित काढून घेणार आहे पूर्णपणे मसाला, म्हणून थोडेफार मी काढून घेतलेले आहेत गंजामध्ये. आणि इकडं मोहरी पण व्यवस्थित चटकलेले आहे. आता टाकूया जिरं. जिरं थोडंसं जास्त टाकायचं आहे, म्हणजे 1 ते 1.5 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान चटकल्यानंतर यामध्ये
लसणाची पेस्ट टाकायची आहे. तर इथं 20-25 पाकळ्या लसूण मी मोठा मोठा ठेसून घेतलेला आहे. ते टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. हलकासा कलर चेंज होऊ लागला की आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. म्हणून मसाले अगोदरच मी काढले, कारण नंतर घाई गडबड खूप होते. आणखीन चकली वगैरे मला बनवायचं आहे, पण आता नाही बनवणार मी, कारण आज ना खूप थकवा आलेला आहे मला. म्हणजे घरची कामं झाली, नंतर मी कार्यक्रमात गेलेले होते, जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे. म्हणून आज खूप थकवा आलेला आहे मला. उद्याच्याला मी चकली बनवणार आहे. तर असं इकडं मसाला जे आहे ना व्यवस्थित बनवून तयार आहे. म्हणजे जसं लसूण मी व्यवस्थित परतून घेतला, हलकासा कलर चेंज झाला, तर सुके मसाले टाकायचे आणि ह्या प्रोसेसमध्ये गॅस कमी करायचा, म्हणजे बंदच करायचा आहे, कारण कढई भरपूर वेळ गरम राहते. कढई जर गॅस फुल असला आणि मसाले जळायला लागतात सुके मसाले, त्यामुळे मी गॅस बंदच केलेला आहे. आणि परतून घेतल्यानंतर मी जे आपण तळून घेतलेलं होतं शेंगदाणं, डाळवं, परत जे पालेभाज्या होत्या ते सगळं परत त्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे, व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. म्हणजे एकदम छान आणि टेस्टी हा मसाला बनून तयार झालेला आहे. तर चिवडा बनवायला जास्त वेळ लागत नाही. जी ही प्रोसेसिंग असते मसाल्यामध्ये असते. मसाला व्यवस्थित बनला तर चिवडा हा परफेक्टच बनतो, एकदम टेस्टी, जसं हॉटेलमध्ये भेटतो ना तशाच पद्धतीनं. तर इकडं कढईमध्ये थोडासा मसाला लागलेला होता, तर मुरमुरे मीठ जे ठेवलेले होते ते टाकले आणि व्यवस्थित मसाला पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आणि खाली निवांत बसून मी हे मिक्स करत आहे, म्हणजे प्रत्येक लाहीला हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. म्हणून भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं आहे आपल्याला, कारण व्यवस्थित ते मिक्स करता यावं. तर अगोदर मी चमच्यानं केलं, नंतर मी हातानंच पूर्णपणे मुरमुऱ्याला इकडं मसाला लावून घेतलेला आहे. बघू शकता चिवडा तुम्ही, एकदम परफेक्ट बनलेला आहे. जितका दिसायला छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकाच हा टेस्टी बनलेला आहे. तर चिवडा बनलेला आहे. आणि आता पावसाळा दिवस आहे, तर असंच ठेवून ना आपण पातेल्यात, हे मुरमुरे खूप लवकर मऊ पडतात, म्हणजे नरम पडतात. हे कडकपणा बनवून राहावं म्हणून याला पॅकबंद डब्यामध्ये किंवा कवरमध्ये घालून ठेवायचं. तर डब्यामध्ये तर मी घातलेलं नाही आहे, कवर घेतलेला आहे मोठा इथं, आणि कवरमध्येच हे पॅक करणार आहे. आणि थोडेफार जे आहेत ना चिवडा मी घरी ठेवणार आहे देण्यासाठी, आणि थोडाफार दीपकसाठी इकडं मी पॅक करून घेतलेला आहे. तर छान मी घाट मारत आहे, म्हणजे हवा जाऊ नये त्यामध्ये, ते नरम पडू नये मुरमुरा, कारण चिवडा ना कडक असला तरच त्याचा टेस्ट छान येतो. आणि जे थोडाफार घरी ठेवायचा ते पण मी कवरमध्येच घालून ठेवत आहे. म्हणजे दिनेशला तितका चिवडा आवडत नाही, मनापासून खात नाही येतो, तरी पण थोडाफार ठेवलेला आहे. आणि थोडाफार इथं खाण्यासाठी मी घेतलेला आहे. तर आता चिवडा तर बनलेला आहे. आता मी बनवत आहे मसाला शेंगदाणा. हे शेंगदाणे पण बघा, कुठेतरी प्रवासात जायचं आहे किंवा कुणाला पॅक करून द्यायचं आहे 10-15 दिवसासाठी खाण्यासाठी, टाईमपाससाठी ही शेंगदाणे खूप छान लागतात. गायत्री आली होती तेव्हा पण मी बनवलेले होते, खूप छान हे लागतात, म्हणजे एकदम टेस्टी आणि चविष्ट. तर इकडं बेसन घेतलेलं आहे 2 ते 3 वाटी, त्यामध्ये टाकलेत मसाले, लाल मिरची पावडर 2 ते 3 चमचे टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ, हळदी पावडर अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा टाकलेला आहे, आणि 1 ते 1.5 चमचा जिरा पावडर टाकलेला आहे, आणि ओवा 1 ते 1.5 चमचा हातानं घासून टाकलेला आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं, एक बेटर तयार करायचं आहे. नंतर मग शेंगदाणे टाकणार आहे. आणि तेल कॅटलीला संपलेलं आहे, कॅनमधलं तेल काढायचं आहे. तर दिनेशला तेच म्हणत आहे की दिनेश तेल काढ. म्हणजे सकाळी करायचा विचार होता, खूप थकवा पण आलेला आहे, काहीच करायचं मन नव्हताच, पाहे पण खूप दुखत होते माझे, म्हणून उद्या करायचा विचार होता. पण आता उद्या मी काय काय करणार, चकली बनवायलाही वेळ लागणार आहे. परत आणखीन बघूया, दीपकला विचारते आणखीन काय काय घेऊन यायचं, म्हणजे त्याच्या आवडीप्रमाणेच करून नेणार आहे. तरी पण दीपक गोडात काहीच नको म्हणत होता, फक्त चटपटीत वस्तू म्हणजे मसाला शेंगदाणे, चकली, चिवडा हे सगळं. तरी पण रवा लाडू वगैरे बनवायचा विचार आहे, तर बनवून घेणार आहे. तर आता मी स्वयंपाक करण्या अगोदर शेंगदाणे तळून घेते, मग नंतर स्वयंपाक करणार आहे. आणि तसं तर यांचे मामा वगैरे आले, म्हणजे पाहुणे आलेले आहेत, तर सगळ्यांसाठी स्वयंपाक मी निवांत बनवते. आज लेट होणारच आहे मला, कारण तर असं होत आहे कधी लवकर कधी लेट होतच असतं. कधीतरी आपल्याला जास्त कामाचा लोड आला, एक्स्ट्राची कामं लागली, त्या दिवशी थोडासा लेट होतो. तर इकडं जे ना बेटर मी बनवून घेतल्यानंतर मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, म्हणजे आमचूर पावडर टाकलेला आहे, छान मिक्स केलं. आणि शेंगदाणे काढून घेतलेले तिथं, शेंगदाणे मी नंतर टाकणार आहे. आणि इकडं दिनेशनं तेल पण काढून आणलं, तर तेल टाकलेले कढईमध्ये व्यवस्थित गरम होत आहे तोपर्यंत या बेटरमध्ये मी शेंगदाणे टाकले. पण एक प्रॉब्लेम झाला, हे जे बेटर आहे ना थोडंसं थिक झालेलं आहे, त्यामुळे काय झालं, एकदम भजे जसं आपण तळतो ना तशा पद्धतीने हे झालेले होते. तर बेटर आपल्याला थोडंसं पातळ सैल करून घ्यायचं आहे. तर अगोदर मी काय केलं, अशा पद्धतीनं चमच्याने बेटर टाकलं. मला वाटलं की हे सगळे शेंगदाणे वेगळे होतील नंतर, पण ते झालेच नाही. ते म्हणजे जसं भजे होतात ना तसेच हे बनलेले होते, म्हणजे शेंगदाणे वेगळे झालेच नाहीत, कारण बेटर जास्त थिक होतं त्यामुळे. पण चव खूप छान आलेली होते. तरी पण असे नेण्यासाठी तितके व्यवस्थित वाटत नाही. नंतर ते वेगळे झाले गार झाल्यानंतर, तरी पण त्यामधले शेंगदाणे जे आहेत ना 1-2 कच्चे राहिले होते, 1-2 कडक झालेले होते, असं झालेलं होतं. तर मी काय केलं, नंतर या बेटरमध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकलं,
सेल बनवून घेतलेला आहे आणि मग नंतर मी याचे जे आहे ना मसाला शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, व्यवस्थित झालेले होते. नंतर जसं बेटर आपल्याला अशा पद्धतीनं लागतं. जेव्हा गायत्री आली होती तेव्हा मी बनवलं, पण ते बेटर गायत्रीनं बनवलेलं होतं त्यामुळे मला समजलंच नाही की कशा पद्धतीने हे लागणार आहे, म्हणजे पहिल्यांदाच मी बनवत आहे. तर इकडे हे जे आहेत ना मी काढून घेतलेत, भजे झालेले ते एकदम ते. आणि जेव्हा मी पाणी टाकून हे बेटर जे आहे ना पातळ बनवलं आणि तेलात सोडलं, तेव्हा पण थोडंसं मला वाटतं आणखीन थोडंसं पाणी याला लागणार आहे. तरी पण थोडेफार जे आहेत ना वेगळे झाले नव्हते आणखीनही, म्हणजे जसं भजे झाले होते तसेच झाले होते हे पण. तर बघू शकता अशा पद्धतीने. म्हणजे इथं काय प्रॉब्लेम झाला ना, बेटर कशा पद्धतीने पाहिजे तेच मला व्यवस्थित माहिती नव्हतं, म्हणून ते एकदम भज्यासारखेच होत होते. मग नंतर मी आणखीन पाणी टाकलं आणि मग मी तळून घेतलं, तर व्यवस्थित बनलेले होते. तर मला माहिती नव्हतं, पहिल्यांदा मी करत होते त्यामुळे थोडासा असं झालेलं आहे. एकदम भज्यासारखे ते मसाले शेंगदाणे झालेले होते. नंतर मी आणखीन थोडंसं बेटरमध्ये पाणी टाकलेलं आहे, ठीक छान सेल करून घेतलं आणि मग मी अशा पद्धतीनं तेलामध्ये टाकलेलं आहे. तर बघू शकता इकडे शेंगदाणे वेगवेगळे झालेले आहेत, म्हणजे एकदम भज्यासारखे झालेले नाही आहेत. तर छान तळून घेऊया, एकदम परफेक्ट हे बनलेले आहेत. म्हणजे गार झालं तर ते वेगळे झालेले होते आणि छान पण लागत होते. तर बघू शकता अशा प्रकारे मी इकडं हे मसाले शेंगदाणे करून घेतलेले आहेत. आणि आणखीन मी अशाच पद्धतीने सगळेच करून घेतले. नंतर मला स्वयंपाक वगैरे करायचा होता, तर थोडंसं झटपटच आणि छान असं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. म्हणजे शेंगदाणे आपण कच्चे टाकले आहेत ना, आतमधून छान कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. यामध्ये शेंगदाणा कच्चा राहिला ना खरंच याचा टेस्ट अजिबात येत नाही आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागला तर काही हरकत नाही. तेल व्यवस्थित गरम झालं तर गॅस थोडासा मध्यम केलेला आहे, मी तळून घेतलेला आहे पूर्णपणे. आणि दिनेशची इकडं चर्चा चालू आहे, मामा पण आलेले आहेत, त्यांच्याशी बोलणं येणं जाणं बाहेर हॉलमधून किचनमधून हॉलमध्ये येणं जाणं माझ्या येरझाऱ्या चालू आहेत. आणि संग इकडं मी हे पण तळून घेत आहे. परत स्वयंपाकही करायचा आहे, म्हणजे पाहुणे मंडळीनंतर आपण आपल्याच कामात राहिलो ना खरंच त्यांना खूप बोर होतं. तर बोलणंही गरजेचं आहे, आपली कामं कितीही असो. तर बघू शकता इकडं पूर्णपणे मी हे मसाला शेंगदाणे करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सांगा तुम्हाला हे शेंगदाणे कसे वाटले, तुम्ही कशा पद्धतीने करता मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता इतके मी शेंगदाणे बनवलेले आहेत, खूप छान टेस्टी बनलेले आहेत. तर आसूताईनं ही मॉर्निंगची वेळ आहे, म्हणजे सकाळची वेळ आहे. रात्री मी चिवडा बनवला, मसाला शेंगदाणे, स्वयंपाक, जेवणं, खाणं, भांडी घासणं, किती वेळ झालेला होता झोपण्यासाठी. तर 12-12:30 वाजलेले होते. खूप लेट झाला, कारण सगळं करणं आणि व्यवस्थित ठेवणं, म्हणजे ते थंड पडू नये म्हणून मी सगळं कवरमध्ये घालून ठेवलेलं होतं रात्रीच, म्हणून लेट मला झालेला होता. जितकं करायला मेहनत घेतो ना ठेवण्यासाठी, हे तितकीच मेहनत लागते आपल्याला. व्यवस्थित ठेवलं तरच ते कुरकुरीतपणा बनून राहतो. एकतर आता पावसाळ्यात थंड वातावरण असतं त्यामुळे. तर असो, आता मी चकली बनवणार आहे, म्हणजे जे रोजचा स्वयंपाक आहे ते झालेला आहे. सगळ्यांचं जेवण खाणंही झालेलं आहे एक वेळचं. आणि आमचा उपवास आहे आज, म्हणजे मामा आलेले होते, मामांना जायचं होतं. तर मामांसाठी नाश्ता वगैरे झाला, चहा झालं, दिनेशचं जेवण झालेलं आहे. फक्त वरण भात बनवलं, जास्त नाही बनवलं मी. पूजाही झालेली आहे, दूध गरम करायला ठेवलेलं आहे, चहा झालेला आहे. आणि आता मी चकली बनवायची तयारी करत आहे. तर इकडं मी हे घेतलेलं आहे पीठ. तर कशा पद्धतीने हे पीठ मी दळून आणलेले तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. नाही बघितलं आता हे बघू शकता. यामध्ये प्रमाण सांगेन तुम्हाला. तर तांदूळ 2 गिलास, हरभरा डाळ 2 गिलास, पोहे 1 गिलास, हे सगळं आपल्याला जिन्नस छान भाजून घ्यायचे आहेत. आणि नंतर मी यामध्ये डाळवं टाकलेलं होतं आणि दळून आणलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ना तयार आहे. आणि यामध्ये मी जिरा आणि ओवा पण टाकलेले आहे दळण्या अगोदर, म्हणजे चकलीमध्ये जिरा आणि ओव्याचा फ्लेवर छान येतो. तर इकडे आता टाकूया मसाले. तर मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर थोडंसं जास्त प्रमाणातच टाकलेलं आहे, म्हणजे हे पीठ जे आहे ना ते पण जास्तच आहे, म्हणून मी इकडं 4 ते 5 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. कारण तळल्यानंतर ना थोडीशी तिखट असला छान टेस्ट येतो, म्हणून थोडंसं जास्तच टाकलेलं आहे. हळदी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा. आणि धना पावडर 1 ते 2 चमचे भरून टाकलेले आहेत. आणि मसाले इकडं म्हणजे जिरा आणि ओवा मी आतमध्ये टाकून तळून आणलेला आहे, तरी पण माझ्या लक्षातच राहिलं नाही. इकडं ओवा खूप सारा घेतला मी आणि त्यामधला थोडासा ओवा मी टाकलेला आहे, सावधच टाकलेला आहे, हातानं वगैरे घासलेलं नाही आहे, कारण यामध्ये जे आहे ना दळून आलेलंच आहे पिठासोबत. आणि जिरा पावडर 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे. आणि इकडं वाटी भरून मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर पांढरे तीळ वाटीभर आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान मिक्स करूया. आणि यामध्ये ना छान क्रिस्पीपणा आणण्यासाठी ना 1 वाटी भरून मी तेल टाकणार आहे. आवडीप्रमाणे आपण यामध्ये लोणी पण टाकू शकता, पण मी तेलच टाकणार आहे. तेल थोडंसं गरम करून टाकलं ना आणखीन छान क्रिस्पी होतात, पण गरम वगैरे नाही करणार मी, कच्चंच तेल टाकणार आहे. तर अगोदर हे सगळे मसाले टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान मसाले यामध्ये मिक्स झाले की मग नंतर तेल टाकणार आहे, छान मिक्स करून घेऊया.
आणि हे पीठ मळून ठेवते, म्हणजे ही तयारी खूप असते. नंतर चकली बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आणि जी रोजची कामं आहेत माझी ती तशीच आहेत. भांडे आहेत, स्वयंपाक जेवण झालेले, परत कपडे पण आहेत. तर अगोदर मी ती कामं आवरणार आहे. विचार केला की अगोदर पीठ मळून ठेवायचं. यामध्ये वेळ थोडासा जास्त, म्हणजे तामझाम खूप असतं याचं, म्हणून मला एक वेळा ही मळून ठेवलं, याची तयारी झाली चकलीची की मग नंतर ती सगळी कामं आवरणार आहे. मग निवांत मी चकली बनवणार आहे. तर छान ही मसाले यामध्ये मिक्स झालेले आहेत. आता टाकूया यामध्ये थोडंसं तेल. छान मिक्स करून पीठ मळून झाकून ठेवून देते. आणि मी चकली कशी बनवली सगळे याच व्हिडिओत दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर कशा पद्धतीने मी चकली बनवली, आणखीन काय काय मी बनवलं आणि कशा पद्धतीने मी बॅग पॅकिंग केली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करत आहे. तर आणखीन एक वेळा म्हणत आहे, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इकडं तेल घेतलेलं आहे वाटीभर मी, आणि वाटीभर तेल टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. एकदम परफेक्ट चकली बनते, कुठंही यामध्ये कमीपणा राहणार नाही. तर बघू शकता व्यवस्थित मी हे मिक्स केलेलं आहे. आणि इकडे डब्यावर डबे दिसत आहेत तुम्हाला, सगळे वरती ठेवायचे. थोडासा पसारा झालेलाच आहे, तर सगळा पसारा आवरते आणि निवांत मी चकली करून घेणार आहे. तर बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.